आज आम्ही आलो पासून बरंच दूर इंस्टाग्रामवर रील बघून खायला आणि फिरायला दोन्हीसाठी काय खाणार आहोत ते एंडला नक्की बघा. लोकेशन तर तुम्ही बघितलेच आहे, तळजाई पठार. इथं तळजाई माताचं खूप सुंदर मंदिर आहे आणि बाजूलाच असलेली वनसृष्टी इथं कमालीची आहे. इशू तर अक्षरशः इतकी हॅपी होती, हात नका धरू मला पळू द्या असं म्हणत सतत हात झटकत होती. सकाळी 7:30ला आम्ही निघालो आणि 8:30ला पोहोचलो. लोकांची तर गर्दी बघितलीच असेल तुम्ही. आणि खरं सांगू, बाहेर जमलेल्या अशाच गर्दीसाठी आम्ही इथे आलो. लग्नाआधी मी धनकवडीमध्ये राहत होते, त्यामुळे इथे बऱ्याचदा यायचे. तेव्हा इथे जॉगिंग वॉकिंग करण्याची गर्दी असायची, पण आता खाणाऱ्यांची गर्दी जास्त दिसते. पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी तुम्हाला जर शांतता आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तळजाई वन उद्यान एकदम परफेक्ट आहे. इथे खूप जण सकाळी जॉगिंग, ट्रेकिंग, वॉकिंग आणि निसर्गात थोडा मी टाइम घालवण्यासाठी येतात. आम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फुलपाखरू गार्डन मध्ये सुंदर फोटोज काढले. स्किन तर लिटरली चमकत होती, कारण मी काल केलेल्या इन्स्टंट फेशियलचा फुल फायदा झाला. इथे एक ध्यान केंद्रही आहे. मेडिटेशन करायचं असेल तर बसायला आणि ध्यान करायला खूप सुंदर जागा आहे. वेगवेगळे बर्ड्स, पिकॉक्स खूप दिसतात. आज आम्हाला दिसले नाहीत, पण युजली ते खूप असतात. मस्त धमालीत आणि जोशात आम्ही खूप फिरलो. वेळ कसा गेला हे कळलं नाही. आम्ही 1 किलोमीटर चाललो याचा अंदाज आता आम्हाला आलाच नाही. पण परत येताना इशूची एनर्जी थोडी डाऊन झाली. आम्ही तिला जबरदस्तीने उचलून घेतलं, कारण जाताना ती खूप जोशात चालली होती. बाहेर आलो तर स्टॉल्सवर जबरदस्त गर्दी होती. आणि का असेल तुम्हाला बघायचंय तर बघा, हा गव्हाचा चीक खाण्यासाठी. देसी घी आणि त्यावर गुळ मस्त बनवतात ते. तर आम्ही गव्हाचा चीक घेतला, त्यानंतर पोहे घेतले, साजूक तुपातली साबुदाणा खिचडी घेतली आणि तीही परफेक्ट होती. एकंदरीत छान खाल्लं, फिरलो आणि फुल एन्जॉय केलं. तुम्ही आलात का इथे कधी? नसाल आलात, एकदा या निसर्गाच्या सानिध्यात यायला विसरू नका. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.